महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. एकीकडे शिंदे सेना आणि भाजपात जागा वाटपासाठी बैठका सुरू आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील नेत्यांचे देखील चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. अशातच ठाणे काँग्रेस महाविकास आघाडीसोबत निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांकडे 35 ते 40 जागांचा प्रस्ताव सादर केला आहे. तसंच 24 तारखेपर्यंत या संदर्भात मत कळवावं अशी विनंती देखील निवेदनाद्वारे केली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उद्धव ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस अशी महाविकास आघाडी म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. 23 डिसेंबरपासून नामनिर्देशन पत्र सादर करण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी जागा वाटपाचा निवाडा व्हावा यासाठी युती आणि महाविकास आघाडी जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच ठाणे काँग्रेसनं महाविकास आघाडीसोबत राहून पालिका निवडणूक लढवण्यासाठी अनुकूलता दर्शवली आहे. तसंच काँग्रेसच्या वतीनं ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 जागांपैकी 35 ते 40 जागा मिळाव्यात या संदर्भातील प्रस्ताव महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे माजी खासदार राजन विचारे आणि मनसेचे नेते अविनाश जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे सादर केले. यामध्ये ठाणे शहरातील मध्यवर्ती भागासह वाकळे, कोपरी, कळवा, मुंब्रा, राबोडी आदी भागातील जागांचा त्यात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच अर्ज भरण्याची मुदत 23 ते 30 डिसेंबर दरम्यान असल्यानं आणि येत्या 35 डिसेंबरला काँग्रेस पक्षाची पार्लमेंट बोर्डाची बैठक मुंबईतील टिळक भवन दादर येथे होणार आहे. या पार्श्वभूमीवर सादर केलेल्या प्रस्तावावर विचार करून 24 डिसेंबरपर्यंत आपलं मत लेखी स्वरूपात कळवावं अशी विनंती देखील काँग्रेसकडून करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठाणे महापालिकेकडून गेल्या काही महिन्यांपासून अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरू असून आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता अनधिकृत बांधकामांबाबत शपथपत्र लिहून द्यावं लागणार आहे. आम्ही अनधिकृत बांधकाम केलं नाही आणि निवडून आल्यावर बांधकाम केल्याचं सिद्ध झालं तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन असा उल्लेख उमेदवार आणि त्यांच्या पत्नीला करावा लागणार आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामं उभी राहिली आहेत. 8 ते 9 मजली इमारती भूमाफियांनी उभारल्या असून त्यावर पालिकेकडून फारशी कारवाई होताना दिसून येत नव्हती. यातील काही बांधकाम प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावर सुनावणी देताना न्यायालयानं ही बांधकामं पाडण्याचे आदेश देण्याबरोबरच पालिकेची कान उघडणीही केली होती. यानंतर पालिकेनं विशेष पथकं तयार करून शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली असून त्याचबरोबर या विभागातील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासनानं इतर विभागात बदल्या केल्यात. असं असलं तरी यातील अनेक बांधकामं राजकीय वरदहस्तामुळे झाली असल्याची चर्चा होती. असं असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता अनधिकृत बांधकामांबाबत शपथपत्र लिहून द्यावं लागणार आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर निवडणुका लढवण्यासाठी उमेदवारांना अर्जासोबत एक शपथपत्र द्यावं लागतं. त्यात मालमत्तेची माहिती, अपत्य संख्या, खर्चाचा हिशोब विहित पद्धतीनं सादर न केल्यास अपात्र ठरेन अशी माहिती नोंद करावी लागते. त्यासोबतच आता आम्ही अनधिकृत बांधकाम केलं नाही आणि निवडून आल्यावर बांधकाम केल्याचं सिद्ध झालं तर नगरसेवक पदास अपात्र ठरेन असा उल्लेख उमेदवार आणि त्यांच्या पत्नीला करावा लागणार आहे. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न. आगामी ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक अधिकारी तथा प्रशासक सौरभ राव यांच्या सूचनेनुसार उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिका निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रभागीय आयुक्त करण्यात आलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची पूर्वतयारी आढावा बैठक आज महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्रात पार पडली. या बैठकीत नामांकन, छाननी, निवडणूक चिन्ह वाटप, अपात्रता, कायदा आणि सुव्यवस्था, आदर्श आचारसंहिता, खर्चांचं निरीक्षण, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियंत्रण समिती, मतमोजणी आणि निकाल जाहीर करणं आदी बाबींशी संबंधित ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत करायच्या कार्यवाहीबाबत संगणकीय सादरीकरण करण्यात आलं. ठाणे महानगरपालिका निवडणूक
सार्वत्रिक निवडणूक ही मुक्त, निष्पक्ष आणि निर्भय वातावरणात पार पाडावी यासाठी प्रशासन सज्ज असल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं. तसंच निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्याच्या सूचना सर्व निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना उपायुक्त उमेश बिरारी यांनी या बैठकीत दिल्या आहेत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांचा शिवसेनेत भव्य प्रवेश. धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सातत्यानं संघर्ष करणारी एकमेव संघटना म्हणून ओळख असलेल्या यशवंत सेनेचे सरसेनापती माधवभाऊ गडदे यांनी आपल्या संघटनेतील सर्व जिल्हाप्रमुख, पदाधिकारी तसंच हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. हा भव्य सोहळा ठाण्यातील गंगूबाई शिंदे सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला. या ऐतिहासिक पक्षप्रवेश कार्यक्रमाला शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी शिवसेनेचे सचिव राम रेपाळे तसेच अनेक वरिष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. पक्षप्रवेशाच्या वेळी माधवभाऊ गडदे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा धनगर समाजाची परंपरागत ओळख असलेली घोंगडी देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना माधवभाऊ गडदे यांनी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये यशवंत सेनेनं शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचा परिणाम म्हणून धनगर समाजाचा प्रभाव असलेल्या अनेक मतदारसंघांमध्ये धनगर समाजानं शिवसेनेला भरभरून मतदान केल्याचं सांगितलं. परिणामी शिवसेनेचे आमदार आणि खासदार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. धनगर समाजाचं आरक्षण, शिक्षण, रोजगार, विकास आणि सामाजिक न्यायाशी संबंधित अनेक प्रश्न आजही प्रलंबित आहेत. आतापर्यंत अनेक सरकारं आली आणि गेली, मात्र सर्वच पक्षांनी धनगर समाजाची फसवणूक केली. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्दाला जागणारे, कष्टकरी समाजाशी नाळ जपणारं नेतृत्व असून ते धनगर समाजाला निश्चितच न्याय देतील असा ठाम विश्वास असल्याचं सांगितलं. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यशवंत सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांचं शिवसेनेत स्वागत करताना शिवसेना नेहमीच वंचित, उपेक्षित आणि संघर्ष करणाऱ्या समाजाच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. धनगर समाजाच्या प्रश्नांवर सकारात्मक, ठोस आणि कालबद्ध निर्णय घेतले जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे राज्यातील धनगर समाजाच्या संघटित राजकीय चळवळीला नवं बळ मिळालं असून यशवंत सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे पक्षाची संघटनात्मक ताकद लक्षणीयरित्या वाढली आहे. आगामी महापालिका निवडणूक राजकारणावर या घडामोडींचे दूरगामी परिणाम दिसून येतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
निवडणुका लक्षात घेता आता धनगर समाजाचा जो पाठिंबा आहे यशवंत सेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदेना पाठिंबा तर मिळतोच आहे, मात्र यशवंत सेनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. विशेष गोष्ट अशी आहे की यशवंत सेनेने लोकसभेला विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्याची परिणती विधानसभेला जागा लागला तर आमच्या सिंहाचा वाटा होता. लोकसभेला 2 कोल्हापूर लागलेल्या बाकी ठिकाणी सीट लागली ती आमच्या धनगर समाजाच्या ताकदीमुळे लागली. आमची त्यांची युती होती. पण साहेबांच्या सांगण्यावरून त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही पक्षामध्ये या. फक्त मी प्रवेश केलाय, माझी संघटना आबाधित आहे, पण मी आल्यामुळे माझ्या सगळ्या संघटना म्हणजे यशवंत सेना शिवसेनेबरोबर आहेत. भविष्य काळामध्ये जे नगरपालिका होतील, ग्रामपंचायत होतील, झिडपी होतील, पंचायत समिती होतील, आमदार किंवा खासदार होईल ते यशवंत सेना शिवसेनेबरोबर असेल. तिचं एकमेव कारण आहे ना, की या महाराष्ट्रामध्ये आता विश्वास ठेवणारा नेताच नाहीये. महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची सगळ्या पक्षाने फसवणूक केली. फक्त हा एक चेहरा अस्वस्थ असा चेहरा आहे की ज्यांनी दिलेले शब्द पाळलाय. आणि विशेष गोष्ट सांगायची की जो मराठा समाजाला छत्रपती शिवरायांच्या पायाला हात लावून शपथ घेतली की मी मराठा समाजाला आरक्षण देईन आणि 10% आरक्षण दिलं, तर ते एका विषयावर आम्ही त्याच्याबरोबर आहोत. आमच्या धनगर समाज ऍक्च्युअली आरक्षणाचा विषय आहे आमचा. आमचे खूपचे प्रश्न आहेत, मेंढपाळांचा प्रश्न आहे, खूपशा आमच्या वस्ती म्हणजे आमच्या मुलांना शिक्षणाला अजून जागा नाहीये त्यासाठी प्रश्न आहेत. जो तो आपापली पोळी भाजतोय, पण अस्वस्थ आणि सर्वसामान्यांचा नाथ म्हणजे एकनाथ आणि त्याच्यावर आम्ही चाललेलो आहोत. ओके. आचारसंहिता काळात विनापरवानगी पोस्टर्स आणि बॅनर्स लावल्यास गुन्हा दाखल करणार, पालिका आयुक्त सौरभ राव यांची सूचना. महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहरातील अनधिकृत पोस्टर्स बॅनर हटवण्याची कारवाई महापालिकेच्या माध्यमातून शहरातील 3778 अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स हटवण्यात आली. यापुढे आचारसंहिता काळात कोणत्याही प्रकारचे राजकीय, सामाजिक किंवा वैयक्तिक जाहिरात, पोस्टर्स, बॅनर्स अथवा फलक विनापरवानगी लावल्यास संबंधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश आज झालेल्या बैठकीत महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. आचारसंहिता काळात सार्वजनिक मालमत्तेचं विद्रुपीकरण होऊ नये, तसंच निवडणूक प्रक्रियेची निष्पक्षता अबाधित राहावी या उद्देशानं महापालिकेच्या अतिक्रमण विभाग, परिमंडळनिहाय पथकं यांच्या समन्वयानं कडक कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, चौक, सार्वजनिक भिंती, उड्डाणपूल, वीज खांब, बस थांबे आदी ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स आणि बॅनर्स लावणाऱ्या दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही आयुक्तांनी स्पष्ट केले. तसंच महापालिकेच्या माध्यमातून आचारसंहिता लागू झाल्यानंतर तात्काळ शहरातील अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटवण्याची तसंच महापालिकेच्या वास्तूंवरील कोनशिला झाकण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. विनापरवानगी शहरात अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. तसंच आचारसंहितेचं वारंवार उल्लंघन आढळल्यास दंडात्मक कारवाईसह गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवली जाईल असंही आयुक्त राव यांनी नमूद केले. शहरात लागू झालेल्या आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांनी करावं असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.